नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द इंडियन पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती. मी मयूर गुळे तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत मम्मी आहेत. आपण मम्मींच्या आज सगळ्या जीवन प्रवासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. या पॉडकास्टच्या शेवटपर्यंत तुम्हाला मम्मींबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळतील अशी आशा बाळगतो आणि आजच्या पॉडकास्टला सुरू करतो. सर्वप्रथम मम्मी नमस्कार, जय शंभू नारायण. सर्वप्रथम प्रश्न असा की तुमचं माहेर कुठलं आणि माहेरमध्ये बालपणाचा प्रवास कसा होता तुमचा? माहेर तर माझा हाच आता आज मी इथे आले आहे वडगाव पीरला. आणि माहेरचा प्रवास म्हणजे अगदी गरिबीत होता आणि अगदी पण गरिबीत बी सुखात आणि छान नांदत होतो. आणि जरा स्ट्रगल होतं, कष्ट होतं, तर छानच वाटलं. तो लहानपण बालपण छान गेला, असं काय दुःखदायक तर नाही वाटलं. ओके, म्हणजे छान गेलं व्यवस्थित हो सगळं. हो. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा की तुमची आणि डॅडींची भेट कशी झाली, पहिली भेट? भेट म्हणजे माझी आजी मुंबईला राहायला होती आणि माझी आजी मुंबईला असल्या कारणाने एक मला मुंबई बघायला जायची, तर मी मुंबई पाहायला गेले आणि आजीकडेच राहिले. तर आजीकडे राहिल्यानंतर आमचं ते बी तिथेच बाजूला राहत होते. ते येणे जाणे आणि मग बघता बघता रोज पाहत होतो, तर आमचा ओळख झाली, प्रेम झालं. म्हणजे जे समाजकार्य झालं किंवा राजकारण झालं, जे आपल्या सगळ्या दोन्ही गोष्टीतून आपण लोकांना मदत करत असता, तर त्यामध्ये सक्रिय कसं झालं तुमचं? म्हणजे त्याच्यामध्ये उतरायचं कसं ठरवलं तुम्ही? आता त्याच्यामध्ये उतरायचं तर आम्ही जगात पाहत होतो गरिबी काय आहे आणि लोकांना भरपूर अन्याय होत आहे. लोकांची कामं होत नाही, कुठे लोकांना छळल्या जाते, महिलांवर अन्याय होतो, मुलांचे काय शाळेचे काम होत नाहीये. म्हणजे अनेक समोर नजरेसमोर जो पसारा म्हणजे सगळ्या वातावरणामध्ये आपण पाहतो. तर यांची कामं कशी करायची. आणि डॅडी कडे तर लोक, महाराष्ट्राची लोक पहिल्यापासूनच काही ना काय मागायला येतात. मागायला म्हणजे काम करा, आमचं शाळेचं काम करा, हॉस्पिटलचं काम करा, आमच्या मुलींचं लग्न करायचंय, आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला कुणी फसवलं आहे. तर ह्या गोष्टी राजकारणाच्या आधीच सोडवत होते. आणि हे काम डॅडी सतत त्यांनी एक कर्तव्य म्हणून, माणुसकी धर्म म्हणून हा काम करत होतं. तर हा मार्ग असं किती काम केलं, तर राजकारणाचा एक जाण्याचा योगायोग म्हणजे एक फक्त समाजसेवा आणि समाजसेवासाठीच राजकारण कडे वळालो, नाही तर गरज नाही आम्हाला. बरोबर. डॅडी हे नावाने जे प्रसिद्ध झाले, ते त्याचा प्रवास कसा होता? म्हणजे ते कसं झालं डॅडी नाव? त्यांचा जेव्हा पक्ष काढल्यानंतर, जेव्हा 96ला पक्ष काढला आणि तो जो त्यांचा महाराष्ट्राचा लोट कान्याकोपऱ्यातून तरुण मुलं, महिला वर्ग सर्व जो येत होते आणि तसं ते सर्वांशी बोलत होते आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून काम करत होते. तर त्यांनी जसं जसं महाराष्ट्रात काम केलं आणि एक मोठ्या माणसासारखं लहान मुलांची काम केलं, तरुण मुलांचे काम केलं, मुलींचे लग्न लावून दिले आणि अनेक कामं एका मी शब्दाने ते वर्णन करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. तर ते काम होत राहिलं तर लोकांना ते त्यांचं एक कर्तव्य, त्यांची जबाबदारी, त्यांना ते डॅडी म्हणून संबोधित करायला लागले. म्हणून त्यांचे ते तशी नाव पडलं. हा हा. लोकांच्या समस्या सोडवताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आजपर्यंत? आणि जर आल्या तर त्यांना समोर कसं जाता मग तुम्ही? अडचणी तर भरपूरच आल्या, भरपूर म्हणजे सर्व चारी बाजूने राजनीतीचे जास्त अडचणी आल्या. म्हणजे जास्तीत जास्त काम आम्ही जेव्हा पक्षाचे लोकांसाठी करायला लागलो, राबवायला लागलो, काम योजना बी काढल्या भरपूर महिलांसाठी, अन्याय अत्याचार विरुद्ध लढा दिला. तर ह्या योजना पाहून काम करून तर आम्हाला त्रास भरपूर झाला. आणि डॅडींना याच्यात चांगलं काम करू नये, जो इतर राजकारणी असं त्याच्यावर प्रभाव पडतो का आमचं कुठेतरी नुकसान होईल, समोरचा व्यक्ती काम करतोय, आमची काम आम्ही करू शकत नाही, ते व्यक्ती करतो, तर त्याच्यात तर त्यांना भरपूर अडचणी त्रास सहन करायला लागला, भोगायला लागला. त्याला सामोरे कसे गेले तुम्ही? सामोरे म्हणजे दरवेळा हेच माध्यमातून, पत्रकार माध्यमातून, न्यूजचे माध्यमातून केव्हा केव्हा मोर्चे बी पूर्वी काढले आहे आणि ह्या मोर्चाच्या याच्यातून आवाज सतत उठवला. आमच्या अन्याय बी भरपूर झाले, त्याच्या विरुद्ध बी आम्ही सतत बोलतच राहतो, आता बी बोलतो.
दगडी चाळ परिसरातील लोकांसाठी तुम्ही कोणत्या योजना राबवत आहात सध्या? दगडी जाळीसाठी तर सगळ्याच काय आहे, काय नव्हतं तिथे खरा तर भरपूर काय. त्यामुळे मी जेव्हा पाहत होते, नवीन आलेले लग्न झालं होतं, तर आमच्या दगडी चाळीत म्हणजे एक घाण गटार, म्हणजे सर्वकडून चिखल आणि घाण होती. पाण्याचा त्रास होता. पाण्यासाठी वन सकाळी मला वाटतं 4-6 वाजता पाणी कुठून कुठून आणायला लागायचं. तर ह्या सगळे प्रश्न तर छानसे त्यांनी केल्याचे सर्व कामच आहे. सगळे योजना म्हणजे जेव्हा जेव्हा काय गरज असते तेव्हा आपले सणसूद येतात किंवा लग्न येतात आणि लोकांना जी सुविधा पाहिजे ते सतत राबवतच असतात दगडी चाळीत. आणि महिलांचा तुम्ही उल्लेख केला, महिलांसाठी बऱ्याचशा योजना केल्या आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या योजना तुम्ही त्याबद्दल सांगू शकता का महिलांसाठी? महिलांसाठी तर भरपूर योजना आहे. माझी मुलगी बी आता नाहीतरी 15 वर्ष नगरसेवक आहे. तर तिच्या माध्यमातून जे महिलांना शिलाई मशीन असो किंवा अनेक अनेक योजना, आता एवढा जर बघायला गेलं तर असे अनेक 100,000 आहे. तर त्या आम्ही आमच्या ऑफिसमधून राबवत असून त्यांना त्याची उपलब्धी करून देतो आणि मिळवून देतो, त्यांना रोजगारी मिळवून देतो, त्यांचे काम करतच असतो. तुम्ही शंकराला खूप मानता, आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतो, तर ती ओढ कशी लागली तुम्हाला? आता एक सांगायचं ओढ म्हणजे मला ना लहानपणापासूनच ओढ होती. खरं सांगायचं, मी जशी लहानपणी बाबा पाचपीर बाबा, तर पाचपीर बाबा हे अक्षरशः बाबा म्हणजे एक अवतारच आहे ना. जसे माझे हे बाबा पाचपीर बाबा, त्यांच्या अंगणातच खेळून मोठी झाली सर्व काय. आणि एक भक्तीची ओढ म्हणजे माझ्या भावना, माझ्या मनात लहानपणापासून भेद नव्हता. भेद आणि भाव असा असतो ना लोकांमध्ये, तो नव्हताच. त्या नजरेने पाहत नव्हते, सगळे आपण एकच आहो अशीच पाहत होते. आणि जशी मी पाचपीर बाबाकडून जशी डॅडींकडे गेले तर तिथे माझे भोले बाबा, तर माझा तो भोले बाबा आणि माझ्या ह्या जीवनात इथे रक्षण केलं, तसं तिथे भोले बाबांनी मला मोठ्या मोठ्या संकटातून, आणि मला तिथून बोलताना संकटातून कसं तारायचं, मी कशी तारून कशी खंबीर बनेन, तर ते भोले बाबाच्या कृपेने, त्यांच्या पूजाने आणि जास्त संतांचे वाचन, ग्रंथ वाचन करून स्वतःमध्ये एक जीत निर्माण झाली आणि सण करायची सर्व काय त्यांनी धैर्य दिला. बरोबर. आणि आजकालची जी तरुण पिढी आहे आपली, आता बऱ्याच तरुण पिढी आहे ना खूप भरकटली आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी बऱ्याचशा काय काय झाल्यात, तर त्या तरुण पिढींसाठी तुमचा संदेश काय असेल? एक माझा तर माझ्या मुलासारखं एक, आपल्या महाराष्ट्राची मुलं म्हणजे एक आपलीच मुलं, आपला बी काय कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. आपला हा महाराष्ट्र आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची मुलं जर भरकडली, ती माझी असो किंवा इतर असो, आणि आताची मुलं इतकी भरकडलेली आहे, इतकी ह्या राजकारणापायी अनेक अनेक दुर्बुद्धीचे लोक याच्यामध्ये उतरलेले आहे. आणि त्यांची शिकवणूक म्हणजे अशी आहे, त्यांची बोलणी अशी आहे का मुलांना चांगला संदेश द्या, तुमचं भवितव्य काय आहे, तुमचं भविष्य कशाने सुधारणार आहे. पण तिथे ते एक बोलतात ना, आग वक्तात ते अशा शब्दाने ते लोक, माणूस हातेराने मारामारी करतो, पण हे शाब्दिक मारामारी करतात. आणि ते शब्दाने लोक ह्या महाराष्ट्राचं वातावरण गरम करून कुठेतरी जातीवाद, भेद आणि असं निर्माण कर, त्याला तडा जाऊन मुलं जास्तच भरकडली आहे आणि त्या वेगळ्या मार्गाने चालली आहे, असं तो घडत आहे. थोडस सरळ मार्गाने चालणं गरजेचं आहे सर्व पिढीला. सरळ मार्गाने चालणे हेच गरजेचे आहे का मोठ्या लोकांना ती तळमळ पाहिजे. मोठ्या लोकांना अशी तळमळ पाहिजे की ही माझं कर्तव्य, माझी मुलं आहे, माझ्या देशाची मुलं आहे, ही आडमार्गी जाऊ नये, तर त्यांना आम्ही चांगली शिकवणूक देऊ आणि चांगल्या नोकरी धंद्याला लावू. तर त्याच्यामध्ये अनेक आता घटना अशा आहे, शाळेमध्ये ते धडे राहिले नाही, शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राहिलं नाही, संतांचे धडे राहिले नाही, तर मग ते कसे चांगल्या मार्गाने माणूस जेव्हा कानाने श्रवण करतो कोणाकडून ऐकण्यात, तेव्हाच माणूस थोडा बदलू शकतो. बरोबर. आपण रॅपिड फायरचे प्रश्न आहेत मम्मी, आपण ते एका एका शब्दात तुम्ही उत्तर देऊ शकता असे शब्द आहेत. तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे? थोडं राजकारणातून सोडून आपण जरा थोडस नॉर्मल प्रश्नामध्ये जाऊया. माझ्या आवडता तर मी सांगू, पालेभाजी तर लयच सगळ्या आवडतात. ठेसा म्हणजे जो ठेसा म्हणजे
आता काय गोष्टी बोलायला ना शाब्दिक बोलून नाही होत आणि संपणाऱ्या गोष्टी नसतात. बरोबर. अशा घडलेले जीवनामध्ये हो. घडलेले असतात. बरोबर. जेव्हा म्हणजे ठेसा म्हणजे आम्हाला भाजीच नसायची लहानपणी, भाकरी बरोबर काय खायचं, ठेचा. तर ठेसा सगळ्यात साधा सोपा आणि सुंदर ठेसा. तर तो मला अजूनपर्यंत तो लहानपणाचा आणि आतापर्यंत मला तो ठेसा आवडतो. मला तुमचं जेवण कोणत्या पालेभाज्या किंवा मला तो शौक नाहीच आहे हॉटेलचा किंवा खायचा. आता बी ठेसा आणि भाकरी आवडते. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं ठिकाण कोणतं? ठिकाण जिथे आपण बोलतो ना, जिथे एकदा आपलं मन आध्यात्मिक आणि स्वतःला जाणलं, स्वतःला ओळखलं, स्वतःमध्ये सर्वस्व ध्यान केलं, मग जिथे आपण जाऊ तो ठिकाण आपल्यासाठी चांगलं आपलाच आहे. बरोबर. डॅडी यांची कोणती सवय सर्वात जास्त तुम्हाला आवडते? अशी कोणती सवय? डॅडींची सवय तर मी भरपूर सवय तर सर्वात चांगल्या आहे त्यांच्या, पण त्यांची सवय जास्त जनतेचे कडे पाहणे आणि त्यांना कर्तव्य म्हणून त्यांचं काम करणे, जबाबदारी सांभाळणे आणि त्यांना सतत मदत करण्याची त्यांच्या मनात धडपड असते आणि ते करत असतात. ती मला आले आवडते. आणि सत्यधर्मी म्हणजे ते कधी स्वतःला सगळं ओढून घेणार त्रास, पण सत्य कधी सोडणार नाही, असे ते आहे. कठीण काळात तुम्हाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व कोण आहे? कठीण काळात मी दरवेळा बोलते ना, मला संतांचे जन्मोजन्मी माझ्यासाठी उपकार आहे का, तर मला संतांच्या ग्रंथांनी हमेशा प्रेरणा दिल्या. बरोबर. भक्ती मार्गाला जायचं आणि आपलं जीवन काय आहे, आपण ह्या जीवनात आला आपला कर्तव्य काय आहे, हे शरीर काय आहे आणि आपण इथे काय साध्य करून घ्यायचं आणि इथे साध्य करून कसं जायचं आहे. तर हे मला संतांनीच शिकवलं आणि सगळ्या संतांनी, ज्ञानेश्वर माऊली झाले, तुकाराम महाराज झाले, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि असे किती संतांचे मी असे वाचत असते. मार्ग त्यांनी असा छान एकच दिलाय. तुमच्यावर जी पडलेली पहिली नोकरी होती किंवा पहिली जबाबदारी होती ती कोणती होती? माझ्यावर हो, सर्वात पहिली जी जबाबदारी पडली ती? पहिली जबाबदारी तर हेच, मी जेव्हा असा जिंदगीत जीवनात पाहिलाच नव्हता का, मी त्यांच्याकडे गेले तर मला कळत नव्हतं काय नव्हतं का, आणि मी एकटीच राहायला लागलेली. मला अनेक ठिकाणी जागा बदलून राहायला लागला, घर नव्हतं आणि त्या म्हणतात ना तेव्हा हाव नव्हती, काय जी स्वप्न नव्हती, तर ती जबाबदारी एवढी कळाली नाही. पण ती जबाबदारीला जिथे जिथे नेली मला तिथे तिथे ठेवली. ज्या ज्या परिस्थितीमध्ये मी राहिली ती परिस्थिती मी उतरली आणि जबाबदारीच निभावली. बरोबर. तुम्हाला असं समजा कधी शांत वाटतं तर त्यावेळेस तुम्ही काय करता? आपला स्वभाव खराब केव्हा होतो? जेव्हा आपण भक्ती मार्गाला जात नाही, कुठेतरी देवाकडे देवाचं त्या दिवशी पूजा नाही केली किंवा नामस्मरण नाही केलं तर कुठेतरी अशांत घडतं. बरोबर. तर जेव्हा हे अशांत घडतं, संसाराचा जो राडगाडगा आहे ना कुठेतरी आपल्याला डिस्टर्ब करतो. तर असं वाटतं कुठेतरी एकांत जावा, सोडावा, बसावा कुठेतरी एकांत, असं वाटतं. तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठी शिकवण भेटली अशी कोणती आहे का? शिकवणूक तर भेटली ना, जीवनात खरी शिकवणूक भेटली. ह्या दुःखाला जो स्ट्रगल करत करत मी आले आहे आणि खरं जीवन जो मी समजत होते तो भासमय जीवन आहे. मला काय हवं होतं, खरं संसारच कळत होता आणि बस एवढंच आहे. आणि पण ह्या गोष्टीमधून जो पुढे चालता चालता मार्गाने ना, तर हे खरा जीवन, खरं धर्म काय आहे आणि आपलं कर्म काय आहे त्याच्या बिगर काहीच नाही. बरोबर. कुटुंबासाठी सर्वात मोठं बलिदान कोणतं दिलं आजपर्यंत तुम्ही? असं आहे का कोणतं बलिदान? कोणतं आता कोणता, तर एकटी राहिली जीवनामध्ये, हमेशा लढत राहिले राजकारणाबरोबर, लोकांबरोबर मी लढत राहिले, मला सतवत राहिले. पोलिसांनी मला 15 वर्ष सतवलं, सतत मला रोजचे रोज रात्रीचं येऊन येऊन घर भिंती कपाटा तोड फेक, मला अपशब्द बोल, अमुक धमुक, आता ते काय बोलायचं, अति मोठं आहे. तर आणि मुलं लहान लहान असताना त्यांची जबाबदारी ती भीतात, घाबरत होते.
तर ते कसं सांभाळायचं ते मी बरोबर जबाबदारी सांभाळली ना आता. नक्कीच. तुम्हाला म्हणजे कोणत्या गुणांमुळे लोकांनी तुम्हाला ओळखावं असं वाटतं तुम्हाला? माझ्या कोणत्या गुणांमुळे म्हणजे सांगायचं, माझे गुण खरे जनतेसाठी, लोकांसाठी, आणि मी खरं सत्य कर्माने आणि माझ्या धर्माने वागत असेल आणि सत्तेनी माझ्यामध्ये कोणाला बोलतो ना फसवणे, लुटणे, ह्या गोष्टीच नसेल तर मला वळकावी. नाहीतर त्या इतराला तसं बेमान लोकांना वळखतात ते, पण अशी वळखावी का, अशी वळख निर्माण व्हावी लोकांमध्ये का सत्तेला ओळखण्याचा सतत धडपड असावी, सत्तेला ओळखणार, आणि हे ते माझ्यात पाहावे असं वाटतं. आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. सर्वप्रथम तर मम्मींचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखतीसाठी वेळ दिला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. रामकृष्ण. आणि असेच नवीन पॉडकास्ट तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि तुम्हाला अजून काही बोलायचं असेल मम्मी तर आपण थांबूयात आता शेवट. मला तर हेच बोलायचं आहे का मी आणि माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मी बोलतच असते जनतेशी का जनता सर्व जनार्दन आहे, एक ईश्वर रूप आहे. तर आजच्या तरुण पिढींनी चांगला मार्गदर्शन घ्यावे, इतराच्या लोकांच्या मागे पळू नये आणि भुलू नये, आणि स्वतःच आपलं जीवन खरा आपला कर्तव्य कशात आहे याला ना विसरता सत्तेला साथ द्यावी हीच मी तरुण मुलांना चांगले त्यांचं कल्याण व्हावीच इच्छा आहे. तर थांबूयात आपण. मम्मींना परत एकदा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आणि मम्मींच्या फेसबुकची अकाउंटची लिंक वगैरे सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, ते तुम्ही जाऊन चेक करा. आणि थांबूयात आपण अशाच एका पॉडकास्ट मध्ये परत एकदा भेटूयात एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय शंभूनारायण. जय शंभूनारायण.